चांदेवाली विधानसभा क्षेत्रामध्ये आज 15 ऑगस्ट आणि स्वतंत्रता दिवस आहे आणि संपूर्ण रॅली जी आहे ती निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आदित्य ठाकरे आणि त्याचसोबतच संजय राऊत आणि या विधानसभेचे माजी आमदार नसीम खान हे देखील या संपूर्ण रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। आपल्यासोबत संजय राऊत सर आहेत। संजय राऊत जी, लोकांचा उदंड असा प्रतिसाद जो आहे तो तुम्हाला आपण पाहिलं की संजय राऊत यांनी सांगितलं की आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करावी म्हणून। आदित्यजी, 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा लोकांकडनं आणि लोकांचा उत्स्फूर्त आता महाराष्ट्राने गद्दारी विसरलेली नाहीये आणि त्याला उत्तर मिळणार म्हणजे मिळणार। एक नक्की आहे, आपण आज पाहतोय आज स्वातंत्र्य दिवस आहे, आपला स्वातंत्र्य आपण साजरं करत आहोत आणि ह्याच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी महाविकास आघाडी असेल, इंडिया आघाडी असेल, लोकसभा निवडणूक लढली, संविधानाचं रक्षण केलं, लोकशाहीचं रक्षण केलं आणि ह्या स्वातंत्र्याचं रक्षण आज देखील आम्ही करत आहोत। संविधान बाजूला ठेवण्याची प्रथा ही महाराष्ट्रातून सुरुवात झाली। हे जे घटनाबाह्य सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे ते असंविधानिक आहे, घटनाबाह्य आहे आणि ते आता आम्ही पळून लावणारच ही शपथ घेऊन निघालेलो आहोत। विधानसभेमधले आमदार देखील त्याच 40 आमदारांपैकी होते ज्यांनी तुमची साथ सोडलेली। डरपोकांबद्दल आता जास्ती बोलायचं नाही, हिम्मतवाले लोक इथे आहेत आणि ती हिम्मत महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही दाखवू। महाविकास आघाडी या सगळ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, कारण की 3 महत्त्वाचे उद्या 16 तारखेला महाविकास आघाडीचा कार्यक्रम आहे, तिथे तुम्ही ऐकालच। महायुती आपल्या सगळ्या योजनांवरती ठाम आहे, त्यांच्या योजना ज्या काही आहेत त्याचे पैसे देखील डीबीटीच्या अकाउंटमध्ये। त्यांची सगळ्यात मोठी योजना निवडणूक हरल्यानंतर गुवाहाटीला पळण्याची आहे, ते देखील आम्ही होऊ देणार नाही। अर्थ विभागाने हरायला लागणारच, कारण महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही आणि धोके सहन करत नाही। अर्थ खात्याने संपूर्ण इशारा दिलेला आहे, 2 लाख कोटींची आर्थिक तूट जी आहे ती पाहिलेली मिळालेली आहे, त्यामुळे अर्थ विभागाने कुठेतरी सरकारला लक्ष वेधले नाही। फायनान्शियल रूल आणि बजेट मॅनेजमेंट FRBM हे खूप महत्वाचं आहे। 3% वरती आपलं कर्ज चढू शकत नाही। आज आपण पाहतोय महाराष्ट्रात लुटायला निघालेले अक्षरशः आणि कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर, माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ही स्कीम चालू आहे। परंतु तुम्ही वारंवार मुंबई महानगरपालिकेचे जे रस्ते आहेत ते काँक्रिटीकरणाच्या संदर्भात देखील तुम्ही घोटाळ्याचा आरोप केलेला होता। मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्येच आता फायली सही करण्यावरून कुठेतरी अनबन आहे। मी जे सगळे आरोप केलेले आहेत ते पेपर सहित केलेले आहेत। आमचं सरकार नोव्हेंबरमध्ये बसल्यानंतर चौकशी आम्ही करू आणि जे कोणी दोषी असतील ते जेलमध्ये पाठवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। एकीकडे रोहित पवार देखील आरोप करतात की जवळपास नोकर भरतीमध्ये जवळपास 2500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार जो आहे तो सातत्याने झालेला आहे। आपण आता TV9च्या कॉन्क्लेव्ह मध्ये नीट बोलू। धन्यवाद आदित्यजी, तुम्ही आमच्या सोबत बोललात। माजी आमदार संजय राऊत साहेब आहेत। नसीम खानजी, तुम्ही या सगळ्या मतदारसंघाचं गेल्या 5 वर्षामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे। या इथचे आमदार आता जवळपास शिंदेकडे गेलेले आहे, आता तुम्हाला उदंड असा प्रतिसाद नाही? लोकांमध्ये रोष आहे, गुस्सा आहे। गेल्या 5 वर्षामध्ये विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार झालेला आहे, पोकर घोटाळा झालेला आहे। आज टाइम्स ऑफ इंडियाची बातमी तुम्ही वाचा, अनेक ठिकाणी भ्रष्टाचार आणि लोक वैतागलेले आहेत, लोक नाराज आहेत, लोकांची ही नाराजगी आहे आणि या मागच्या लोकसभा निवडणुकामध्ये लोकांनी आपली नाराजगी दाखवून दिलेली आहे। परंतु या सगळ्या चांदिवली विधानसभा क्षेत्रामध्ये रस्ते बरोबर नाही आहेत, रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, ट्रॅफिकची मोठी समस्या या सगळ्या विभागामध्ये आहेत। आमदार मात्र या सगळ्या संदर्भात लक्ष देतात, काही बघत नाहीये। हे रोड जे रोडवर आपण चालतोय हा रोड सुद्धा हायकोर्टामध्ये जाऊन परवानगी आणून आम्ही बांधून घेतला। कुर्ला अंधेरी रोड आम्ही बांधून घेतला। बाकीच्या विभागाचे जेवढे रोड आहेत सगळे रोडमध्ये खड्डे आहेत, शाळा आजूबाजूमध्ये शाळा जाणारे मुला मुलींना त्रास होत आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे, लोकांमध्ये खूप नाराजगी आहे आणि मागच्या लोकसभाच्या निवडणुकामध्ये त्या नाराजगी दाखवून दिलेल्या आहे मताच्या रूपामध्ये। संजय राऊतजी, उद्धव ठाकरे आता संपूर्ण महाविकास आघाडीचा प्रचार या विधानसभेमध्ये करतील का सर? नक्की कर सर, परंतु महायुतीमध्ये कुठेतरी अनबन आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच आता फायली सही करण्यावरून भांडणं सुरू झाली। त्यांचा प्रश्न आहे तो, आम्ही एकत्र आहोत। पाहिलं की तुषार गांधी देखील सोबत आहेत। तुषार गांधीजी, तुम्ही वारंवार या सरकारच्या विरोधात तुम्ही टीका टिप्पणी केलेली आहे। या सरकारने सातत्याने गेल्या 2.5 वर्षामध्ये 2 पक्ष
हे तोडफोडची सरकार आहे म्हणून त्यांची आपण टीका करायलाच हवी, कारण हे तोडफोडची वृत्ती जर घर करून गेली आपल्या राजकारणात तर आपल्या लोकशाहीचा काय महत्त्व राहणार नाही. म्हणून असल्या प्रकृतीच्या लोकांना काढायच्यासाठी चेष्टा करायलाच पाहिजे. तू या गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात आपण पाहिलं की पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर जो आहे तो झालेला आहे आणि प्रशासनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावलाय आहेच. हे सरकारचं जन्मच भ्रष्टाचारमधून झालेलं आहे, तेव्हा त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार वाढणाऱ्याचं कौतुक नसावं. तर आपण पाहिलं की सर्वच महाविकास आघाडीचे नेते मंडळी जे आहेत ते आता तिरंगा रॅलीमध्ये सामील झालेले आहेत. आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील यांनी आपल्याशी बातचीत देखील केलेली आणि चांदिवली विधानसभा क्षेत्रामधनं ही संपूर्ण तिरंगा रॅली जी आहे ती मोठ्या प्रमाणात उत्साहाने निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण मोठ्या प्रमाणात या संपूर्ण चांदिवलीच्या या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत जे आहे ते सध्या होताना पाहायला मिळतात. आणि त्याचसोबत काँग्रेसचे नेते आणि या विभागाचे जे माजी आमदार राहिलेले आहेत नसीम खान, त्यांनी या संपूर्ण रॅलीचं जे आहे ते आयोजन केलेलं असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.